मित्रांनो, मी वैभव जिमल. मी जयंत जिमल. आज आपण नवीन स्टार्टअपच्या शोधात चाललेलो आहे. हुबाले डेअरी फार्म. शर्मिला अनिल हुबाले यांच्या डेअरी फार्मवर चाललेलो आहे. तरी चला चला. झुंजार होनी ललकार आसमानाला, लावणी कपाळी माती घ्यायचे पक्षी तिच्या पाठी, हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती. मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी, शान खुल्या आसमानी. हा रंग चढू दे, ही झिंग चढू दे. नमस्कार ताई. नमस्कार दादा. ताई, आम्ही गोष्ट मानदेशीचे या युट्यूब चॅनल कडून आलेलो आहे. आम्हाला तुम्ही तुमच्या डेअरी फार्म विषयी थोडी माहिती द्या. ओके. आम्ही हा व्यवसाय 2022 साली चालू केला. याआधी आम्ही मुंबईलाच होतो. मुंबईवरून आल्यानंतर काय करावे मुंबईलाही आम्हाला कामधंदा काय नव्हता. इथे आल्यावरच आमच्या डोक्यात कल्पना आली का आम्ही जर्सी हा व्यवसाय करावा. इतरांकडून आम्ही थोडाफार अनुभव घेतला. त्यानंतरच आम्ही 2022 साली एक जर्सी गाय घेतली. म्हणलं बघू, आता एक घेतलीये, परत जसजसे यानुसार कसा आपला फायदा होतोय, काय होतंय, त्यानुसार आम्ही एक जर्सी घेतली. तिचं दूध वगैरे बघितलं का बाबा कसं काय होतंय, कसं परवडतंय, वैरण किती लागते, त्या अनुभवावरून आम्ही पुढचं नियोजन केलं. आम्ही किती गाय आहेत? आता एकूण आमच्याकडे आता 6 गायी आहेत. गायींबद्दल प्रत्येक म्हणलं जातं की यांना आजार वगैरे जास्त असतात, दवाखान्याचा खर्च जास्त येतोय. तर अशा काय घटना घडल्यात का तुमच्या बरोबर? म्हणजे तोटं काय येतं, फायदा काय येतं? हो, तोटा पण आहे आणि फायदा पण आहे. पहिला आम्हाला आधी 1 वर्ष फायदा झाला, भरपूर फायदा झाला. पण त्यानंतर दुसऱ्या वर्षी आम्ही जरा लॉस मध्ये गेलो. आमची एक म्हणजे शेंगटी गाय आमची, ती भरपूर आजारी पडली अचानकच. आम्हालाच काही कळालं नाही म्हणजे काय नेमकं तिला ते झालं. ते प्रथमतः ह्या गायी सगळ्या तुम्ही विकत घेतल्या आहेत? सगळ्या 6च्या 6 गायी विकत? काय किमतीने विकत घेतलेल्या आहेत? जवळपास 2-3 आहेत 90-95च्या आसपास, आणि काही आहेत 1 लाखाच्या पुढे. किती लिटर दूध देते गाभण झाल्यानंतर? तरी सकाळचं 37 लिटर सर्व गायींची? हो, सकाळचं 37, संध्याकाळचं काही 38-39 लिटर जातं. काय रेट मिळतोय आता दुधाला? आता दर 34 रुपयाने. शासनाचं अनुदान पण 5% 5 रुपये काहीतरी मिळतंय? हो मिळलंय का तुम्हाला? हो, भेटलंय आम्हाला. गोबर गॅसचं पण तुम्ही केलेलं आहे आम्हाला कळलं. हो, गोबर गॅसचं पण केलंय आम्ही. आम्हाला स्कीम मध्ये ते भेटलं होतं. आम्ही त्याच्यासाठी किती 20-22 हजार खर्च केला. नंतर आम्हाला 14,000. आता तुम्ही गोबर गॅसद्वारे स्वयंपाक वगैरे बनवता? हो, बनवतो. किती लोकांचा, म्हणजे एका टायमिंगला किती त्याला शेण घालावं लागतं? किती लोक? एका टाइमला नाही म्हणलं तर 4-5 पट्या सकाळचं शेण लागतं, 4-5 पट्या संध्याकाळचं शेण लागतं. म्हणजे गारा करून त्याच्यामध्ये टाकलं का मग 4-5 जणांचा स्वयंपाक होतो गॅसवरती. दूध काढायला मशीन आहे का हाताने काढतो? मशिनीने काढतो आम्ही दूध. मशिनीने शक्यतो एक 5 ते 7 मिनिटं लागतात एका गायीचे दूध काढायला. तुम्ही दोघं? हो, एक जण पाणवतात, माझे मालक पाणवतात गाय, मी मशीन लावते. असं अर्ध्या शिक्षण वगैरे करत करत तुम्ही हा व्यवसाय करताय. खूपच कष्टाची गोष्ट आहे जर्सी पालन करणं. म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. कारण मुंबईवरून आलाय तुम्ही आणि हे सगळं तुम्ही करताय. नाही, पहिलं शक्यतो तुमचा जन्म वगैरे मुंबईत? हो, मी लहानाची मोठी मुंबईत झाली. लग्न झालं तरी आम्ही मुंबईलाच होतो. आता आम्हाला 5 ते 6 वर्ष झाले आम्ही इथे गावाला आलोय. गावाला काय करायचं म्हणून आम्ही जर्सीचा व्यवसाय चालू केलाय. हो, कोरोना काळात? हो. त्याच्या आधी तुम्ही जॉब वगैरे करत होता? जॉब करत होतो आम्ही, मुंबईलाच होतो दोघं पण. जॉब गेला? हो, जॉब केला. कोरोना काळात जॉब गेल्यामुळे आम्ही या व्यवसायाचं नियोजन केलं इथे आल्यावर. तुमची जी दिनचर्या आहे ना ती कशी आहे, म्हणजे चाऱ्याचं नियोजन वगैरे?
आमची रोजची दिनचर्या म्हणायची तर सकाळी आम्ही 5 वाजता उठतो. 5:30ला मोरघास घालतो गुरांना. 5:30ला मोरघास घातल्यानंतर शेण वगैरे ते उचलून उकरड्यात टाकतो. त्यानंतर झाडलोट करून गुरं गोट्यामध्ये बांधतो आणि त्याच्यानंतर दुधाला सुरुवात करतो. ताई, चाऱ्याचं नियोजन कसं तुमचं? आम्ही एक टाइम आमची कुटी जी असते ते आम्ही रानात 5Gचा घास केलाय, एक साधा घास केलाय आणि एका रानात आम्ही कडवळ केलंय आणि एकामध्ये मका आहे. तर आम्ही एका टायमाला 5G आणि कडवळ असं मिक्स करून कुटी करून जनावरांना घालतो. किती चांगलं होतं? आम्ही असं दिवसातून 4 टाइम तरी जनावरांना घालतो. ताई, दूध वाढीसाठी तुम्ही काय नियोजन केलेलं? आम्ही दूध वाढीसाठी म्हणायचं म्हटलं तर गोळी पेंड वापरतो. ती आम्ही समृद्धीची वापरतो. एक सरकी आणि गोळी पेंड मिक्स करून आणि मकाचा भरडा असं मिक्स करून आम्ही कालवून पेंड गुरांना घालतो. आणि म्हणजे 2 टाइम घालता? हो, सकाळी दूध काढल्यानंतर परत संध्याकाळी अजून दूध काढल्यानंतर. ताई, कसं आहे, जर्सी गाय ही ती आजार पण तिच्यात जास्त असते. तर त्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करता की ती गायी आजारी पडू नये? आरोग्यासाठी त्याच्या काळजीसाठी तुम्ही काय काय नियोजन करता? आम्ही त्यांना धुणं पाणी त्यांचं 2 दिवस आड असतं आणि परत त्यांना धुणं वगैरे झाल्यानंतर गोचिडाचं प्रमाण कमी होण्यासाठी अंगावरील त्यासाठी हायटेकचा वापर आम्ही करतो. डॉक्टरांना बोलवून हायटेकचं इंजेक्शन वगैरे मारून घेतो. परत त्या 2 दिवसांनी परत त्यांना गुरांना सगळ्या धुतो आणि नंतर संध्याकाळचं गोठ्यामध्ये सर्वत्र आपलं नैसर्गिक काही उपचार म्हणजे आपलं लिंबाचा पाला वगैरे त्याचा जाळ वगैरे करून धुरी वगैरे सगळ्या गोठ्यातून फिरवून त्यानुसार म्हणजे मच्छर माशा डास वगैरे असं काही त्यांना चावत नाही. अशा रीती आम्ही आपलं त्यांचं सगळं काही बघतो. मग तसं आम्हाला अजून एक कळलं की तुम्ही एक 1.5 लाखाची काही गाय घेतली होती पण एक्सपायर झाली म्हणून कळलं. हो, आम्ही 1,27,000ची गाय घेतली होती. आम्ही जानेवारीच्या 1 तारखेला बरोबर ती आजारी पडली होती. त्याच्यानंतर 15 दिवसाने म्हणजे 15 दिवसातच पूर्ण ती खंगत गेली. म्हणजे तिला लंपी आजार झाला होता. हो, लंपी या आजारामुळेच गेली ती. पण आम्ही भरपूर प्रयत्न चालू ठेवले. परत एक दिवशी मग चरून वगैरे व्यवस्थित आली पण अचानकच सकाळी बघितल्यानंतर आम्हाला अशी ती खाली झोपलेली दिसली. आम्ही खूप तिचा म्हणजे लहान बाळासारखा काही भावनिक झालेले आहेत. खरंच 1.5 लाखाची आज लहान पोरासारखी सांभाळली आहे. पण काय म्हणायचं की ती त्यांना 7 दिवस दिली नाही त्या वेळेस त्यांना. धन्यवाद ताई, तुमच्या डेअरी फार्मवरची खूप माहिती छान दिली तुम्ही, त्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद दादा.